नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बिलोली तालुक्यातील जिगळा क्रमांक 1 येथे आखाड पाणीपूजा व भव्य मिरवणूक दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी मंगळवारी होत असल्याने नागरिकांना लाभ घेण्याबद्दल सांगण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे जिगळा क्रमांक 1 येथे आखाड पाणीपूजा व हमंत संत वारकरी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक 4 ऑगस्ट 2026 रोजी मंगळवारी दुपारी 1 ते 5 पर्यंत नरसी ते जिगळाला क्रमांक 1 पर्यंत भव्य मिरवणूक निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तरी समस्त भाविक भक्तांनी आखाड पाणी पूजा भव्य दिव्य मिरवणुकीत उपस्थित राहून सर्व साधू संतांच्या किन्नर समाजाचे गुरु यांचा आशीर्वाद घेऊन आपले जीवन कृतार्थ करण्याबद्दल सांगण्यात आले आहे. तसेच महाप्रसाद दुपारी 1 ते आपल्या आगमनापर्यंत राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असेही सांगण्यात आले आहे. तर चला पाहूया स्वतेज न्यूजचा हा रिपोर्ट. क्या मैं श्रीमान सावन भारती, सचिव श्री पंचम जूना अखाड़े से और कामाख्या धाम। और आज जो ये जो धर्म कार्य हो रहा है, ये धर्म कार्य बहुत ही एक भव्य हो रहा है और इसमें विशेष करके आमंत्रण दिया गया है। तो मेरा पहली बार है महाराष्ट्र के अंदर इस तरह से आयोजन के अंदर, तो बहुत ही अच्छा लग रहा है। यहाँ पर एक भक्तिमय माहौल है, यहाँ पर सभी संत समाज यहाँ पर उपस्थित है। तो ऐसे धर्म कार्य करते रहे और ऐसे ही आमंत्रण देते रहे। और मैं अधिक तो कुछ कहूँगा नहीं। धर्म ऐसा चीज़ है जहाँ पर भी धर्म कार्य होता है वहाँ पर निमंत्रण की जरूरत नहीं होती है, क्योंकि धर्म का मतलब होता है स्वयं भगवान। तो जहाँ भगवान विराजमान होते हैं तो वहाँ तो हम लोग आते ही आते हैं। आपको महाराष्ट्र में आके ये कार्यक्रम में कैसा लग रहा है? जी, वैसे तो मेरा कार्यक्रम में प्रथम बार है और प्रथम बार में एक विशेष अनुभव हो रहा है, तो बहुत अच्छा लग रहा है आकर। कार्य ऐसा है ना, धर्म को जितना बढ़ाएंगे उतना बढ़ेगा और धर्म का जितना हो सके उतना करना चाहिए। ऐसा है कि ये कार्य कभी एक इंसान नहीं कर सकता है, यहाँ पर सबको समागम करके कार्य किया जाता है। तो एक समागम है, तो यहाँ पर भक्त भी है, संत भी है, भगवान भी है। और कुछ बोलना चाहिए? नमः पार्वती पते हर हर महादेव। आज या ठिकाणी नरसी जिगळा क्रमांक 1 मध्ये आमच्या गुरुभगिनी असणाऱ्या फरीदा माता यांनी आखाड पाण्याचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याचशा मठाचे मठाधिपती या ठिकाणी आमंत्रित केले। त्या संबंधाने आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालो आणि किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी त्यांना सुद्धा आमंत्रित केलं, ते सुद्धा या ठिकाणी आले। एक लक्षात घ्या, 2016 पासून किन्नर आखाडा हे साधू समाजामध्ये विलीन होण्याकरता प्रयत्नशील होता आणि चारी पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्याच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या कोर्टामध्ये 2019 मध्ये प्रयागराजात जो कुंभ झाला होता त्या कुंभामध्ये त्यांच्याकडून त्या कोर्टामध्ये निकाल लागला आणि आखाडा परिषदेने जवळजवळ एक 14-15 जे आखाडे आहेत त्याच्यापैकी 10 आखाड्यांनी त्यांना नायका सम्मिलित करून घेतलं आणि जुन्या आखाड्यांनी स्वतःच्या सोबत त्यांना ठेवलं। जसं जुना आखाडा, आव्हान आखाडा आणि अग्नी आखाडा हे 3 आखाडे आणि 4था किन्नर आखाडा, अशा पद्धतीनं त्यांना सर्वांना सनातन धर्मामध्ये सामील करून घेण्याकरता या किन्नर आखाड्याची निर्मिती झाली आणि त्या आखाड्याच्या माध्यमातून आज सर्व किन्नर साधू समाजाला जुळत आहे आणि त्या पद्धतीनं आणखीनही आपल्या परिसरातले जुळले पाहिजे याच्याकरता खूप मोठं काम असं आमच्या गुरु भगिनींनी केलं आहे। त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलावून आम्हालाही या ठिकाणी आज आपल्या सर्वांसोबत थोडा वेळ घालवण्याचा एक मौका दिला, वेळ दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद। ओम नमो नारायण। नमस्कार, माझं नाव शिवन्य आहे। हे आमचे गुरु आहेत, त्यांचं नाव फरीदा आहे। ह्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, आर्थिक उन्नतीसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी आखाड पाणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी निरनिराळे साधू संत उपस्थित आहेत। रथयात्राही होणार आहे। सकाळपासूनचा हा कार्यक्रम आहे। देवीचा अभिषेक झालेला आहे 10-11 वाजता
आणि ह्यानंतरचे जे पुढचे प्रोग्राम आहेत ते तर होतीलच, पण आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लक्ष्मी नारायण त्रिपाठी जे आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे सदस्य आहेत आणि वेगवेगळ्या आचार्यांना पण निमंत्रण दिलेलं आहे. सगळेजण आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांगीण विकासासाठी भरपूर शुभेच्छा महाराष्ट्रभरातून मिळत आहेत आणि असा कार्यक्रम आगळा वेगळा पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडून येत आहे. यासाठी सर्वांना धन्यवाद देते आणि सगळ्यांसाठी शुभेच्छा पण देते. आमचे गुरु फरीदा बाई यांनी इतका छान कार्यक्रम उभा केलाय की ह्याच्यासाठी सगळ्या लोकांचा प्रतिसाद व्यवस्थित मिळत आहे आम्हाला. ओम नमो नारायण, जय श्री महाकाल. तर आज आम्ही हा कार्यक्रम यासाठी ठेवला आहे का पूर्ण महाराष्ट्र का पूर्ण भारतभरासाठी का कोणाला पाणी कमी पडू नये, कोणाला पीक कमी येऊ नये, भरभराटीने बळीराजा प्रसन्न झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही आज आखाड पूजा ठेवलेली आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून साधू संत बोलवले आहेत, रथयात्रासाठी बोलवले आहेत. कार्यक्रम खूप मोठा आहे, पूर्ण जनतेसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे, आमच्या गुरुमाईने ठेवलेला आहे. हा आखाड पाणी पूजेचा मोठा महोत्सव आयोजित केला गेला आहे. इथे कोणत्याही जाती, धर्म, लिंग ह्या गोष्टीच्या सीमाच्या बाहेर जाऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य समाजधारेतील व्यक्ती, महिला, मुलं, बालक सगळे काही आलेले आहेत. तृतीयपंथी समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित आहे. हा जो तृतीयपंथी समुदाय इथे उपस्थित आहे हा पूर्ण नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून उपस्थित झालेला आहे. या आखाड पाणी पूजेचं महत्व म्हणजे गुरुपौर्णिमेपासून दीपोत्सव अमावस्येपर्यंत ह्या पूजाविधी केल्या जातात. ह्या पूजेमागचं कारण किंवा आराधना अशी आहे की निसर्ग देवतेला पाण्याची मागणी केली जाते, थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. तिच्यातून सकल समाजाला पाण्याची कमी होता कामा नये. सकल समाज हा सुखमय झाला पाहिजे, आनंदीमय राहायला पाहिजे, यासाठी ही पूजाविधी पार पाडली जाते. प्रत्येक समाजातून ह्या पूजाविधी पार पाडल्या जातात, पण मुख्यत्वे आज जिगळा स्थित ह्या समुदायाने अशा पद्धतीचं आयोजन करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे की आम्ही तुमच्यासारखेच आहोत आणि आम्हाला आत्ता तरी समाजात सामावून घ्या. किमान ह्या पूजाविधीतून समाज काहीतरी आदर्श ठेवेल, माझ्या समुदायाला स्वीकारायची तयारी ठेवेल, एवढी या पूजाविधीतून देवाचरणी आशा बाळगते.